असंच फक्त हाय मी सोनाली कुलकर्णी आणि एक्स्ट्रीमली एक्सायटेड टू बी अ पार्ट ऑफ मलाई कोटे वालीबन एवढं करून पाठवलं होतं. कुठली सोनाली कुलकर्णी? अच्छा, अप्सरा आली. थिएटरचा जो लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही जगात कुठेही रिप्लेस करू शकत नाही. आज आपण अशा एका अभिनेत्री सोबत आहोत जिने मराठीत आपली सुरुवात अप्सरा म्हणून केली आणि आता ती लवकरच पॅन इंडिया अभिनेत्री व्हायला जाते. तुम्हाला कळलं कोणाबद्दल बोलतोय? आपल्यासोबत एक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. हॅलो. थँक्यू. मराठी अभिनेत्री, ते आता पॅन इंडिया अभिनेत्री. कसं वाटतंय हा प्रवास मराठीपासून सुरू आता पॅन इंडिया अभिनेत्री? इंटरेस्टिंग वाटतंय. त्याला गंमत ही आहे की गेल्या 2-1 वर्षांमध्ये पोस्ट पॅन्डेमिक आपल्या देशभरातील वेगवेगळ्या प्रदेशातील चित्रपटांमध्ये जी बाउंड्रीज होती ती कमी झालेली आहे. त्या रेषा ज्या आहेत त्या पुसल्या गेल्या आहेत. आता सगळेच कलाकार, तंत्रज्ञ इतर भाषेमध्ये, इतर प्रदेशात जाऊन काम करत आहेत. साऊथचे ॲक्टर्स हिंदीत येत आहेत, मराठीतले ॲक्टर्स इतर भाषिक चित्रपटांमध्ये कामं करत आहेत. सो सिन्स पॅन्डेमिक एकंदरीतच आपण सगळे एकत्र आलोय आणि एकमेकांचे चित्रपट करतोय, पाहतोय, एन्जॉय करतोय, सेलिब्रेट करतोय. सो इट्स नाईस टू बी अ पार्ट ऑफ अ फिल्म जी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे किंवा मल्याळम जरी त्याची ओरिजिनल भाषा असली तरी केरळापुरती मर्यादित नाही आहे. ती तामिळ, तेलुगू, कन्नडा आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होते. सो येस, इट्स इंटरेस्टिंग की आपलं काम जास्तीत जास्त लोक पाहतात. आम्हाला चित्रपटाचं नाव कळलं, मल्लाई कोट्टाई वल्लीबन. तुला हे नाव हे केल्यावर या नावाचा अर्थ किंवा मल्याळम भाषा शिकण्यासाठी काय कसरत करावी लागली? भरपूर कसरत करावी लागली कारण अत्यंत अवघड भाषा आहे. चायनीज नंतर या जगभरातली दुसरी अवघड भाषा असं म्हणून मल्याळमकडे पाहतो आपण. सो अत्यंत अवघड आहे. चित्रपटाचं नाव आहे मलाई कोटे वालीबन. याचा अर्थ समजून घेण्याआधी मला जेव्हा ऑडिशन असा प्रकार काही नव्हता. पण चित्रपट जेव्हा मला मागणी आली तेव्हा मला पूर्ण सिनॉप्सिस आणि स्क्रिप्ट पाठवलं गेलं आणि त्यात मी कुठली व्यक्तिरेखा करते वगैरे वगैरे असं सगळं मला पाठवण्यात आलं. आणि एक फक्त त्यांना एक व्हिडिओ हवा होता की आता मी कशी दिसते, कारण त्यांनी अप्सरा आली हे गाणं पाहून किंवा तेव्हा नटरंग पाहिलं दिग्दर्शकाच्या लक्षात होतं आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं होतं की असं काय असेल तर आय वॉन्ट टू अप्रोच दिस स्टोरी. सो आत्ता मी कशी दिसते म्हणून त्यांनी एक व्हिडिओ मागवला होता आणि तेव्हा मी असंच फक्त हाय मी सोनाली कुलकर्णी आणि एक्स्ट्रीमली एक्सायटेड टू बी अ पार्ट ऑफ मलाई कोटे वालीबन एवढं करून पाठवलं होतं. आणि समोरनं मला रिस्पॉन्स आला की अरे उत्तम, यू कॅन स्पीक द टायटल व्हेरी वेल. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की टायटल मी व्यवस्थित बोलते याचा अर्थ पुढे भाषाही जमू शकणार आहे. पण अत्यंत अवघड भाषा आहे. मी फक्त माझ्या डायलॉग्स आणि माझ्या सीन्स पुरतीचीच भाषा शिकू शकले. तेवढंच शक्य आहे त्या कमी स्पॅनमध्ये. आणि आम्हाला वर्कशॉप्स आमच्या झाल्या भाषेवरती किंवा आम्ही काय कसं उच्चारायचं आहे, आमचे डायलॉग्स कसे आहेत, त्याचं म्हणणं काय आहे, इमोशन्स काय आहेत, पंक्च्युएशन्स काय आहेत, कुठे स्ट्रेस करायचं आहे, कुठे कसं बोलायचं आहे. सो हे सगळं शिकवण्यात आलं होतं आणि काय म्हणतो तोंडपाठ करून स्क्रिप्ट सेटवर गेले होते. प्रत्येक भाषेला एक प्रेक्षक वर्ग असतो, मग तो मराठी चित्रपटांचा असेल, बॉलिवूडचा असेल, मल्याळम, साऊथ आहे. या सगळ्या प्रेक्षकांकडे बघताना तू कसं बघतेस? मराठीचा प्रेक्षक, बॉलिवूडचा प्रेक्षक आणि आता मल्याळम. गेल्या काही वर्षांमध्ये स्पेशली पॅन्डेमिक नंतर सगळ्याच गोष्टी खूप बदलल्या आहेत. OTTच्या राईज नंतर आणि सगळे बाउंड्रीज कमी झाल्यानंतर पॅन इंडिया ह्या शब्दाचं नवीन उपयोग व्हायला लागला. सो याच्यानंतर खूप गोष्टी बदललेल्या आहेत. ऑडियन्स खूप बदललेला आहे. इट्स नॉट जस्ट लिमिटेड की आता तुम्ही बॉलिवूड चित्रपट केला, हिंदी केला तरच तो लोकांपर्यंत पोहोचेल असं नाही आहे. आता मराठी चित्रपट देखील नॉट जस्ट आता, तेव्हा जर नटरंग पाहायला गेला असेल तर आता पण जे काही ठराविक काही चित्रपट आहेत ते पाहिले जातातच. सगळे दिग्दर्शक ते पाहतात, सगळ्या इंडस्ट्रीजमधली लोकं ते पाहतात. कमिंग टू ऑडियन्स तेही आता लिमिटेड नाही आहे. OTTमुळे आणि रिजनल सिनेमे इतर भाषांमध्ये डब होतात त्यामुळे ते त्यांचं रीच वाढलेलं आहे. पण आता एक गोष्ट नक्की आहे की आता प्रादेशिक सिनेमे हे जास्त चालत आहेत कारण ते जास्त आशयघन असतात हे लोकांच्या लक्षात आलं आहे. सो रिजनल आणि लोकल आशय असलेल्या चित्रपटांना आता सगळ्यात जास्त प्राधान्य आहे. आणि तो काळ गेला जेव्हा एखाद्या स्टारचा चित्रपट चालायचा किंवा गिमिक्सवरती चित्रपट चालायचे. आता विषयाला धरून चित्रपट चालतात. म्हणून तर 12th फेल सारखा चित्रपट हा एवढा गाजू शकतो. किंवा साऊथचे चित्रपट ज्यांची नावही आपल्याला माहीत नाही आहेत,
ज्या कलाकारांची नावं माहिती नाही ते येऊन इथे त्यांचे चित्रपट जेव्हा रिलीज करतात, कांतारासारखा चित्रपट असेल, इतके मोठ्या प्रमाणात त्याला ऑडियन्स, चाहता वर्ग मिळालेला आहे. तो काही त्यांचा नेहमीचा ऑडियन्स नाही आहे. सो इट्स नॉट जस्ट लिमिटेड टू युअर रेग्युलर ऑडियन्स. बरोबर. आता लोकं सगळं जगभरातलं कॉन्टेंट पाहतात. त्यामुळे आता ऑडियन्स अत्यंत हुशार झालेला आहे. त्यांना ॲक्सेस आहे. त्यामुळे आता असंच काहीतरी बनवावं लागेल जे जगभरात ॲप्लिकेबल होईल. नक्कीच तू म्हणायचं असं जगभरातला कॉन्टेंट आपण बघतो, पण तू थिएटर आणि OTT या दोन याच्यात नेमका फरक कसा करतेस, की थिएटर रिलीज आणि OTT या दोन याच्याकडे तू कसं बघतेस? दोन्हीचे आपले तोटे आणि फायदे आहेत आणि OTTला तुम्हाला ती मुभा आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहात, तिथे आहात तसं तुमच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये तुमची हवी ती कलाकृती पाहू शकता. व्हेअरएज थिएटरचा जो लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही जगात कुठेही रिप्लेस करू शकत नाही. सो खूप चर्चा व्हायची पॅन्डेमिकमध्ये, की आता तर काय थिएटर्स बंदच पडतील, लोकं काय बाहेर जाणारच नाही चित्रपट बघायला. पण आपण पाहिलं, की अनेक असे चित्रपट आहेत जे केवढे गाजले. रादर लोकं अजून जास्त थिएटरकडे वळतायत. सो सम एक्सपिरियन्सेस आर मेंट टू बी टेकन ऑन द लार्जर स्क्रीन. त्याला तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आणि ते कधीच संपणार नाही. सो सिनेमा इज मेंट टू बी ऑन दॅट बिग स्क्रीन आणि OTTचे जे कॉन्टेंट आहे ते तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये बघायला आवडतं. सो अशा पद्धतीने तो डिवाइड आहे आणि प्रत्येक माध्यमाची आपली गरज आहे आणि प्रत्येक माध्यमाचं आपलं वैशिष्ट्य आहे. बट फॉर मी लार्ज स्क्रीन इज अ मॅजिक आणि दिस फिल्म मलेकोटे वालेबल इज अ बिग स्क्रीन एक्सपिरियन्स. तो तुम्ही मोबाईलवर घेऊच शकत नाही. तुम्हाला नक्कीच. मिळणारच नाही अनुभव. रादर नका पाहू. गो टू अ बिग स्क्रीन अँड वॉच दिस फिल्म. कारण एक वेगळ्या विश्वाचा आपण भाग जरी नसलो, आपण होत नाही त्याचा भाग, पण ते विश्व आपल्याला मोठ्या पडद्यावरती बघितल्यानंतरच त्याचा रोमांच जाणवतो. नक्कीच. त्यामुळे सम थिंग्स आर मेंट टू बी ऑन बिग स्क्रीन. सोनाली म्हणजे अप्सरा आली हे आजपर्यंत समीकरण होतं, पण आता कुठेतरी असं वाटतंय की लोकांनी दुसऱ्या कलाकृतीसाठी आपल्याला ओळखावं, आता अप्सरा झालं. ओळखतात. मला असं वाटतं हिरकणी असेल किंवा हम्पी असेल, असे काही चित्रपट आहेत. धुरळा असेल, अशा काही कलाकृतींसाठी माझं काम, मी केलेले कॅरेक्टर्स लोकांनी त्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत दिलेल्या आहेत, ते आवडतात. पण तरीही मला असं वाटतं, की कुठल्याही कलाकाराची एक कुठलीतरी प्रतिमा असते, जी त्यांच्याबरोबर मरेपर्यंत राहते. ती तुम्ही पुसू शकत नाही. बरोबर. येणारी कामं त्याच्यावरती अ, तुरा म्हणून वेगळा एक काय म्हणतो एलॅबोरेशन असू शकतं. पण आता फॉर एक्झाम्पल माधुरी दीक्षित, त्यांनी काही कमी किरदार केलेत, कमी चित्रपट केलेत. शी इज डन मेमोरेबल कॅरेक्टर्स लाईक चंद्रमुखी असेल किंवा अनेक असे चित्रपट आहेत. पण तरीही आपण दगदग गलत. सो दॅट डज नॉट टेक अवे द फॅक्ट की त्यांनी इतर चित्रपटांमध्ये देखील कामं केलेली आहेत. सो मला असं नाही वाटत. मला असं वाटतं दॅट इज माय आयडेंटिफिकेशन, नॉट इवन आयडेंटिटी. कुठली सोनाली कुलकर्णी, अच्छा अप्सरा आली. सो ती माझी प्रतिमा नाही आहे, ती माझी ओळख आहे. आणि मला असं वाटतं ओळख ती माझी कामामुळेच आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल अजिबातच काही कमतरता वाटत नाही. आणि ओळखीच्या पलीकडे जाऊन मी माझी प्रतिमा बदलण्याचं, निर्माण करण्याचे वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. काही यशस्वी झालेत, काही कमी यशस्वी झालेत. पण ते देखील लोकांनी उचलून धरलेत. जसं तू आता म्हणालीस की तुझी एक ओळख आहे, मल्याळम सिनेमा करताना तिकडचे कलाकार असतील, दिग्दर्शक असतील, यांचा तुझ्याकडे बघण्याचा, मराठी अभिनेत्री किंवा सोनाली कुलकर्णी, त्यांचा नेमका तुझ्याकडे बघण्याचा अप्रोच किंवा हे कसं होतं, की मराठी अभिनेत्री आहे ही आणि ही आता मल्याळम करते? खूपच चांगला आणि इनफॅक्ट नॉट जस्ट मल्याळम पण ओव्हरऑल इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार आणि दिग्दर्शक यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रचंड अभिमानास्पद आहे. लोकांना आपल्या ज्या कलाकृती आहेत त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. कलाकारांविषयी आहे. दॅट कम्स फ्रॉम आपलं बॅकग्राऊंड, आपली संस्कृती, आपली भाषा. अनेक कलाकार जे आहेत ते आयदर थिएटरमधनं आलेत किंवा डान्स किंवा अशा काही कलाकृतींना ती पार्श्वभूमी घेऊन आलेत. कुठेतरी मल्याळममध्ये पण सिमिलर आहे. त्यांना देखील त्यांच्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल, कलेबद्दल, साहित्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि ते खूप रिजिड आहेत. अजूनही ते सगळं धरून पुढे चालले. सो या दोन पातळीवरती मराठी आणि मल्याळम खूप सिमिलर आहे आणि म्हणून आपल्याकडे आणि आपल्या कलाकृतींकडे बघण्याचा एक आदरयुक्त अप्रोच आहे तिथे.
जसं तू आता म्हणालीस की प्रत्येक सिनेमालाच यश असतं असं नाही, काही वेळेला अपयश सुद्धा आहे. आपण कलाकृती करताना 100% देतो, पण काही वेळेला त्याला अपयश येतं. त्यावेळेला तू स्वतःला कसं बॅलन्स करतेस किंवा तुझा मानसिक तोल किंवा हे कसं सांभाळतेस? ऑफकोर्स त्रास होतो आणि मला असं वाटतं की माझ्यासारखी लोक जे खूप जास्त इन्व्हेस्ट करतात, मेंटली खूप इन्व्हेस्ट करतात, इमोशनली खूप इन्व्हेस्ट करतात, मला असं बरोबरचं काम नाही करता येत. सो मी खूप जास्त अटॅच होते कलाकृतींची. काही लोक आहेत जे करतात, काम उत्तम करतात, प्रामाणिकपणे करतात आणि पटकन त्याच्यातनं बाहेर पडतात आणि मला त्यांच्याबद्दल खरंच खूप कौतुक वाटतं, कारण ते मला झालं. सो ऑब्व्हियसली जेव्हा एखादी गोष्ट चालत नाही, लोकांना आवडत नाही, जितकी ती आपल्याला आवडलेली असते, तितकी ती लोकांना भावत नाही, तेव्हा निश्चितच भयंकर त्रास होतो. त्यातनं बाहेर पडण्यासाठी माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते किंवा मित्रमंडळी, तुमच्या आजूबाजूची लोकं खूप महत्त्वाची आहेत. ते जरी सपोर्ट करत असले तरी ते खूप रिअलिस्टिक सुद्धा आहेत. उगाच एक घरात मी अशी वावरत नाही. मी नॉर्मलच असते कारण माझ्या घरात नॉर्मल संस्कार आहेत. बरोबर. सो ते खूप मॅटर करतं. तुमची फॅमिली खूप मॅटर करते. तुमच्या चांगल्या आणि वाईट दिवसांमध्ये तुम्हाला न्यूट्रल ठेवणं खूप नक्कीच. इम्पॉर्टंट असतं. जे स्वतःला बऱ्याचदा जमत नाही. यू नीड दॅट सपोर्ट आणि हे बाहेर येऊन सांगणं अजिबातच लाजिरवाणं नाहीये, की मला माझं नाही जमत. आपल्याला सगळंच जमलं पाहिजे हा अट्टाहास नसावा. बरोबर. सो बऱ्याचदा इमोशनल सपोर्ट फॅमिलीमधनं मला मिळतो. जर का तुमची फॅमिली नसेल तर गो आउट. जसं आपण जिमला जातो तसं आपण मेंटल हेल्थसाठी सुद्धा गेलं पाहिजे. पण आय एम ब्लेस्ड टू हॅव अ व्हेरी स्ट्राँग फॅमिली. 2024 ची तुझी उत्तम सुरुवात झालेली आहे. पॅन इंडिया मूव्ही, लवकरच सुद्धा एक मराठी चित्रपट येतोय. येत्या काळात काय नवीन प्रोजेक्ट्स येतात? काय बॉलिवूडमधले, मराठीमधले काय? 2024 हे वर्ष कसं आहे? 2023 मध्ये मी जे चित्रपट बनवले, ज्याच्यावर कामं केली, ते आत्ता प्रदर्शित होतील. आय हार्डली हॅड अ रिलीज इन 23. स्वतः ही फिल्म आली आहे, मले कोठे वालेवन. हिंदी, कन्नडा, तामिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये. नेक्स्ट फिल्म 22 मार्चला येते, मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी. या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या मराठी चित्रपटांच्या यादीतली सगळ्यात नक्कीच. महत्त्वाची फिल्म. सो मी खूप एक्सायटेड आहे. त्या चित्रपटाविषयी बोलूच आपण परत सविस्तर. नक्कीच. आणि रावसाहेब नावाची फिल्म आहे, निखिल महाजन बरोबर जी केली आहे मी. ती सुद्धा अत्यंत महत्त्वाकांक्षी फिल्म आहे. सो आत्ता सध्या रिलीजेस आहेत. पुढे अनाउन्समेंट्स होतीलच. पण आधी केलेल्या कष्टांचं आता फळ बरोबर. होपफुली मिळेल. आता तू मल्याळम फिल्म करतेयस, बॉलिवूड केलीयस, मराठीत राहणार आहेस ना? म्हणजे प्रेक्षकांना मी आता तेच सांगितलं की मल्याळम नंतर माझे 2 मराठी चित्रपट येत आहेत. ते- मी कुठेच जात नाहीये. बॉलिवूड येत्या काळात तुला खुणावेल, मी पण कुठेच मराठी जात मराठी. नाही. ऑलवेज. कारण म्हणजे मला हा प्रश्न विचारला जातो लग्नानंतर. मला तू दुबईत असतेस का लंडनला असते, मग मुंबई सोडलं का, महाराष्ट्र सोडला का? मी कुठेही गेले, लग्नानंतर का असेना किंवा इतर भाषेत काम करत असताना देखील का असेना, मी कुठे जाणार नाही. माझं घर हे महाराष्ट्र आहे, मराठी चित्रपटसृष्टी आहे. ते सोडून मी कुठेच जाणार नाही. हां, बाकी आपण येऊन जाऊन करतो ना, आपण फिरायला कसं जातो बरोबर. ट्रिप्सला, तसं आहे. धन्यवाद. थँक यू.